सहावी ओवी आहे, परमाणुची या मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया, देवी विश्वस्फूर्ती इया झाकवेना जो विषयाचा संदर्भ आहे तो आपल्याला माहिती आहे की पुन्हा पुन्हा काही गोष्टी आपण सांगूया वारंवार, कारण पहिल्यांदा लक्षात ठेवणं अवघड जातं. वास्तविक पाहता ह्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात वारकरी संप्रदायाची. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65 ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी समजलेली आहे की ज्यांना ज्ञानदेवांचे हे 3 ग्रंथ उलगडले त्यांना तत्त्वज्ञान समजून घेणं अवघड जाऊ नये अशी एक धारणा आहे. आणि त्यामुळे ही प्रस्थानत्रयीतलं हे प्रस्थान त्या मानाने सोपं आहे. सगळ्यात अवघड प्रस्थान आहे ते अमृतानुभवच आहे आणि हे त्या मानाने पुष्कळच सोपं आहे. आणि ते खूप वेळा केल्यामुळे हे आता आपल्याला सोपं वाटतंय, पण आताची संख्या थोडी वेगळी आणि जास्त आहे. तर लक्षात ठेवण्याच्या गोष्टी दोनच. एक तर परमात्म्याला काही स्पर्शत नाही. पुरुष आणि प्रकृती हे एकमेकांच्या मध्ये संलग्न आहेत. प्रकृती पुरुषापेक्षा भिन्नपणाने उभी राहू शकत नाही. जे ज्ञानदेवांनी स्वीकारलेलं तत्त्वज्ञान आहे ते आपण सांगतो. याच्यामध्ये परमात्मा परमेश्वर हा प्रमुख आहे. प्रकृती ही परमेश्वराच्या अधीन आहे. म्हणजे आणि त्यामुळे हे सांख्य तत्त्वज्ञान हे सेश्वर सांख्य तत्त्वज्ञान आहे. याच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती या दोघांच्यामध्ये जेव्हा पुरुष पूर्णपणाने प्रकट आहे तेव्हा प्रकृती त्या जीवाच्या दृष्टीने लयाला गेलेली आहे. आणि जेव्हा प्रकृतीचं प्राबल्य आहे त्यावेळी तो पुरुष म्हणजे कुणी परमात्मा आहे आणि त्याचं काही स्मरण आहे असं होत नाही. तो पूर्णपणे लौकिक स्वीकारतो. म्हणजे ज्याला आपल्याकडे उपभोक्तावाद म्हणतो, ज्याला आपण जडवाद म्हणतो, ज्याला आपण मटिरियलिझम म्हणतो, तो ती फक्त उपभोक्तावादाने किंवा जडवादाने हे दिसणारं जे जड जगत आहे तेच सत्य आहे असं ज्याला वाटतं त्याच्या बाबतीमध्ये प्रकृती प्रधान आहे. त्याच्या बाबतीमध्ये प्रकृती ही फक्त कार्यरत आहे. पुरुषाच्या कार्याशी त्याला काही दखल तो घेत नाही. त्याच्याशी त्याचं काही कर्तव्य नाही. त्याच्याविषयी त्याला काही आस्था नाही. आणि त्यामुळे तो पूर्णपणे प्रकृतीच्या अधीन आहे. आणि जो पूर्णपणे ईश्वर आयत्त वृत्तीने राहतो तो पूर्णपणे पुरुषाच्या अधीन आहे. जो पुरुषाच्या ज्या प्रमाणात अधीन आहे त्या प्रमाणात त्याच्या दृष्टीने प्रकृतीची निवृत्ती झालेली आहे. आणि हाही जो ईश्वरवादी नाही तोही ज्या प्रमाणात प्रकृतीशी निगडीत आहे त्या प्रमाणात तो त्या प्रकृतीच्या प्रभावाखाली आहे. असं म्हणण्याचं कारण एकच, आपण अमृतानुभवाच्या वेळी बघितलेलं आहे की एखादा समाजकार्यकर्ता आहे तो ईश्वराला मानत नाही, पण समाजकार्य करताना मात्र तो आपलं अगदी तन मन धन झोकून ते कार्य करतो. पण त्याचं अधिष्ठान आत्ताचं सध्याचं मेधा पाटकरचं उदाहरण आहे. आजपर्यंत काय काम केलं आणि बाई आता लोकसभेला उभं राहिल्याबरोबर काय बोलायला लागल्या आणि आता उभं राहिल्यानंतर काय बोलायला लागल्या, कुठे गेलं? त्याचं कारण आहे जोपर्यंत दृढ अधिष्ठान नसतं तोपर्यंत मनुष्य तत्वानी चालू शकत नाही. त्याची ती निष्ठा टिकू शकत नाही. आता त्यामुळे जेव्हा समाजकार्य करता लौकिका करता लोक म्हणतात की आम्ही लोकांमध्येच देव पाहतो. नक्की पाहावा. ज्ञानदेवांनी सुद्धा तेच सांगितलंय, जे जे भेटे भूत तयामनी भगवत. कोणी नाही सांगितलं देवतांचे देवारे माजवा आणि हे केलं म्हणजेच तुम्ही ईश्वरवादी आहात, ही धारणाच नाही. पण लोकांमध्ये देव बघताना तुमचं अस्तित्व संपवा. सगळ्यामध्ये परमात्मा किंवा सगळ्यामध्येच जर काही माणुसकी भरलेली आहे तर तुमचा स्वार्थ जर त्याच्यावर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही समान भावाने पाहत नाही. अवघड आहे. तुम्हाला समान तत्वाने बघावं लागेल. समाज कार्य करणारा मनुष्य जर समाजामध्येच मी सर्व काही पाहतो आणि बोलताना मंडळी असं म्हणतात की आम्ही कर्मावर निष्ठा ठेवणारी माणसं आहोत, आमची कर्मावर श्रद्धा आहे. जर आमची कर्मावर श्रद्धा आहे तर आणि आम्ही जर या जगाला सर्व ठिकाणी एका भावाने जर पाहतो तर त्या भावात आपण पण अंतर्भूत आहोत. त्याच्यामध्ये त्याच्याकडे ज्या भावाने पाहतो त्याच भावाने आपल्याकडे पाहता आलं पाहिजे. कम्युनिझमचा पुरस्कार करणारे डांग्यांच्या सारखे कम्युनिस्ट लीडर या भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत होते.
चायनामध्ये सुद्धा कम्युनिस्ट लीडर जेव्हा गेला त्यावेळी तो जगामधल्या श्रीमंत लोकांमधला एक आहे. काय कम्युनिझम आहे, कशाला कम्युनिझम म्हणायचा? सांगण्याचा हेतू असा आहे की जोपर्यंत स्वार्थ सुटत नाही, जोपर्यंत सर्व एका पातळीवर, आणि ज्यावेळी सगळं एका पातळीवर येईल त्यावेळी तो ईश्वराची भाषा करो की न करो तो ईश्वरवादाला प्राप्तच आहे. त्याला काही हा ईश्वर आहे हा ईश्वर आहे म्हणण्याचं काही कारण नाही. त्यामुळे आत्तासुद्धा आपण जे पाहतो आहोत तसं की ईश्वराचं जे स्वरूप आहे हे ईश्वराचं सर्व दूर भरलेलं आहे. तो एकच भरून राहिला आहे. आता इथे काय, इथे अस्तिक भाव आहे. इथे हा वेदांत किंवा हा जो तत्वज्ञानाचा विषय, हा विषय आम्हाला अध्यात्म विषय हा असं सांगतो की हे सगळं जगत जे आहे ते फक्त परमात्म स्वरूप आहे. ते विश्वाच्या नावाने दृश्य असो किंवा नसो, ते जिथे दृश्य नाही तिथेही तो परमात्माच आहे. आणि इथे आज आम्हाला जे नामरूपात्मक दृश्य आहे तिथेही फक्त तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. त्यामुळे प्रकृती ही कोणत्याही स्थितीत प्रधान नाही, म्हणजे मुख्य नाही. आणि प्रकृतीपासून सगळं जन्माला आलं आहे, ती स्वतंत्र आहे, ती प्रधान आहे, असं ह्या तत्त्वज्ञानामध्ये होऊ शकत नाही. हे सांख्य तत्त्वज्ञान असून सुद्धा प्रकृतीला स्वतंत्र आणि प्रधान इथे मानलेली नाही. प्रकृती ही पुरुष आयत्त आहे, प्रकृती ही परमात्मा आयत्त आहे, प्रकृती ही भगवद आयत्त आहे, प्रकृती ही चैतन्य आयत्त आहे. कोणताही शब्द आपल्याला जो रुचेल तो आपण घ्यावा, कारण चैतन्याच्या ती अधीन आहे, ती पुरुषाच्या अधीन आहे किंवा ती परमात्म्याच्या अधीन आहे, ती स्वतंत्र नाही. सांख्य दर्शनामध्ये ती स्वतंत्र आहे, इथे ती स्वतंत्र नाही. हे झालं. आणि आता आपण पुढे हाच विषय चांगदेवांना ज्ञानदेव समजावून सांगतायत. ते सांगतायत की तुम्हाला तुमचं अस्तित्व, मी ब्रह्म आहे ह्या शब्दाचा अर्थ, मी ब्रह्म आहे म्हणजे मी मला ब्रह्म समजतो असा नाही आहे. मी म्हणजे सगळं काही ब्रह्म आहे आणि त्यात मी पण ब्रह्मच आहे. म्हणजे मी कुणी वेगळं अस्तित्व नसून मी ब्रह्मच आहे, याशिवाय काही वेगळं नाही. आणि मग त्याला होणारा जो साक्षात्कार आहे तो सर्वम खलु इदम ब्रह्म, म्हणजे इथे जे जे काही विद्यमान आहे ते चेतनाबरोबर जे जे जड आहे तेही सगळं खरोखरीच ब्रह्म आहे. त्यामुळे ब्रह्म ही जी संकल्पना आहे किंवा ब्रह्माचं असणं हे जे स्वीकारणं आहे ते स्वीकारताना मी ब्रह्म आहे ही भावना कदाचित, माहीत नाही आपल्याला, योगी चांगदेवांच्याकडे असूही शकेल. पण चांगदेवांना ममत्व कशाचं होतं? देहाचं होतं. त्यांना हा देह 1400 वर्ष काय अशी हजारो वर्ष राहावा आणि ह्या माझ्या शिष्यशाखा आणि संप्रदायासहित इथलं वैभव उपभोगत मी राहावं अशी त्यांची अगदी स्वच्छ धारणा होती. आणि त्यामुळे त्यांना वाटत होतं माझ्याकडे किती नियंत्रण आहे, माझ्याकडे किती सामर्थ्य आहे, माझ्याकडे किती प्रकारच्या शक्ती आहेत. त्या सर्व प्रकारच्या शक्ती या प्रकृतीच्या अधीन आहे, त्या प्रकृतीच्या पलीकडे नाही. त्यामुळे प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या भिन्न भिन्न शक्ती त्यांनी प्राप्त करून घेतलेल्या आहेत आणि त्या प्राप्त करून घेतलेल्या शक्तीच्या जोरावरती ते आपल्या प्रभावामध्ये राहत आहेत. त्यांना असं वाटतं की हा माझा प्रभाव म्हणजे माझा फार मोठा अधिकार आहे. आणि त्या मोठ्या अधिकारात ते नामदेवांना स्वस्ती श्री वटेषु असं त्या पत्रात लिहून जेव्हा पाठवतात आणि आता पुढे या मुलाला नमस्कार म्हणावा का आशीर्वाद द्यावा हे कळत नाही म्हणून ते पत्र येतं. ज्ञानदेवांना त्यांची समस्या समजलेली आहे आणि ज्ञानदेव आता त्यांची समस्या सोडवत आहेत. ज्ञानदेवांनी त्यांना तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आहे, परंतु मुक्ताबाईंनी सांगितलं आहे की हे माझं पाळण्यातलं लेकरू आहे. हे जे वटे चांगदेव आहेत हे म्हणाले हा तुमचा विषय नाही, हा तुमचा शिष्य नाही आहे, हा माझा शिष्य आहे. आणि म्हणून त्या मुक्ताबाईंच्या अभंगांच्या मध्ये त्यांनी जे वर्णन केलं आहे की ह्या चांगदेवाला ह्या पाळण्यामध्ये घालून मी त्याला जोजवते, मी त्याला झोके देते आणि त्याला सोहम साधनेची जी बालगीतं आहेत किंवा अंगाई गीतं आहेत ती त्याच्याकरता गाते. तिने ज्ञानदेवांना सांगितलं काय उपदेश करायचा आहे तो करा, पण हे प्रकरण आमचं आहे, तुमचं नाही आहे, यांना सुधारण्याचं काम आमचं आहे. त्यामुळे ज्ञानदेवांनी उपदेश केलेला आहे. आता उपदेश करताना त्यांना काय सांगायचं आहे
त्यांना सांगायचं आहे की तुमचा अहंकार आला कुठून. जसं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ईश्वर भ्रम, मी भ्रम, तू भ्रम. म्हणाले ईश्वराच्या ठिकाणी ईश्वर ह्या संकल्पनेमध्ये परब्रह्माची संकल्पना समाविष्ट होत नाही. ज्याला मी म्हणतो आणि माझ्याकरता मी जगतो तिथेही मी पण नावाची गोष्ट शेवटाला जात नाही. ज्याला तू तू म्हणतो तो मीपासून अलग असत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की शेवटी तुझी साधना हा सुद्धा भ्रमच आहे. तू जे जे करतोस, कारण तुला मूळ मुद्दलामध्ये काय आहे तेच कळलं नाही. जे मूळ समजून घ्यायचं आहे आणि मग जे करायचं आहे ते तुला समजलं नाही. त्याच चालीवरती ज्ञानदेव चांगदेवांना सांगतायत की बाबा रे, तुला कळलेलं नाही आहे की तुझं स्वरूप काय आहे, या जगताचं स्वरूप काय आहे आणि परब्रह्माचं स्वरूप काय आहे. परब्रह्म काय आहे ते फक्त सगळीकडे भरून राहिलेलं आहे. ते फक्त एकच आहे. म्हणून ते एकमेवा द्वितीय आहे. त्याच्याशिवाय अन्य काही संभवत नाही. त्यामुळे परब्रह्माचं स्वरूप काय आहे तर ते एकमेवा द्वितीय. दुसरं त्याचं स्वरूप काय आहे तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. त्याच्या ठिकाणी सगळं कर्तृत्व आहे. कर्तुम काहीही करण्याचं सामर्थ्य आहे. अकर्तुम जर काही करायचं नाही त्यांनी ठरवलं, काही हालचाल करू शकत नाही. कुणीही स्वयंप्रेरणेने काही करू शकत नाही. आपण ती केनोपनिषदातली कथा, इथे सगळी 10 उपनिषद झाली आहेत आपली सांगून, केनोपनिषदातली कथा आहे की सगळ्या देवतांना जेव्हा गर्व होतो तेव्हा त्यांच्यासमोर परमात्मा यक्षरूपाने त्यांना आवाहन करून एक गवताची काडी टाकतो. आणि त्या ठिकाणी सगळ्या देवता म्हणतात आपल्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण, वाग्नी नाही तर वायू, त्यांना पाठवा. सगळ्यांच्या मताने वायूला पाठवावं असं ठरतं. त्या वायूला पाठवून देतात. तो वायू तिथे येतो. त्याला काही कुणी दिसत नाही, पण तिथे आल्यानंतर तू कोण काय हा आपलं सगळं आपला स्वतःचा म्हणजे बऱ्यापैकी आपली सगळी माहिती त्यांना त्या ठिकाणी देतो. म्हणजे त्यांनी त्याचा पोर्टफोलिओ खूप मोठा दिला आहे, पण त्या उपनिषदांनी थोडक्यात सांगितलं आहे. त्याच्यामध्ये वर्णन करतात कथेकरी की काय काय तो सांगत बसला काय नाही. तेव्हा त्यांनी आपलं पुष्कळ वर्णन केलं. मग तेव्हा त्यांनी सांगितलं तू फार मोठा बलाढ्य आहेस, माझं फार मोठं काम नाही आहे, पण मी एक गवताची काडी टाकलेली आहे, एवढी काडी उचलतो. वारा म्हणतो त्याला काय गवताची काडी काय, मी नगराच्या नगर उचलून उधळून टाकली. तर त्याबरोबर त्याला ती गवताची काडी उचलता येत नाही. तर सांगण्याचा हेतू असा की अकर्तुम, की त्याला जर असं वाटलं की ह्यातलं काही होता उपयोगी नाही, या जगामध्ये झाडाची पानं हाले त्याची सत्ता. त्यामुळे तुकाराम महाराजांनी हेच वर्णन केलं. केनोपनिषदांनी जे वर्णन करून सांगितलंय तेच म्हणतात, साळुंकी बोले मंजुळ वाणी, बोलविता धनी वेगळाची. तो वेगळा आहे. तो बोलवणारा जो आहे तो आम्हाला वाटतं आम्हाला बोलता येतो. आणि काय आहे, तो अत्यंत दयाळू आणि कृपावंत असल्यामुळे त्यांनी आमच्या तोंडातल्या जिभेची हालचाल कायम ठेवली. आम्ही काही बोललो तरी नाही. त्यांनी जर आमच्या बोलण्यावर जर त्याचं हे लावलेलं असतं, काही शेक किंवा अंकुश ठेवला असता तर आम्हाला काही बोलता आलं नसतं. जसा गाड्यांच्या स्पीडला गार्ड लावलेला असतो ना, तसा जिभेला जर त्यांनी शब्दांचा गार्ड लावला असता की या जातीचे शब्द बोलेपर्यंत बोलायला मुभा आहे, त्याच्या पलीकडे जर यांचं वक्तव्य सुरू झालं तर वाणी बंद करून टाका, असा भगवंतांनी कुठेही फतवा काढलेला नाही. त्यामुळे आम्ही काहीही बोलू शकतो, काहीही बोलतो. आणि आम्हाला त्यामुळे बोलताना हे कळत नाही की ज्याच्या सत्तेने आम्ही बोलू शकतोय त्यालाच आम्ही शिव्या घालतोय. कारण मला अतिशय वाईट वाटलं, आम्ही जेव्हा नांदेडला एका पुस्तकाचं अनावरण केलं, द्रौपदीच्यावरचं ते पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये इतका वाईट विषय मांडलेला आहे की त्या विषयाला काही अर्थ नाही. तो आमच्या तिथला देवीदास पुरारी म्हणून एक लेखक आहे, खूप सगळं वेल मॅनेज्ड प्रोग्राम होता आणि त्यांना फक्त मला तिथे आणून तुम्ही एकदा माझं आमंत्रण स्वीकारलं की मग काय तुम्हाला आता माझ्यासारखंच बोलावं लागेल. पुस्तक दिलं नाही आधी मला, आधी कार्यक्रमाला हो म्हणा, आम्ही गोरट्याला येतो, माझं असं आहे माझं तसं आहे, आप्पांना मी येत आहे. म्हटलं बघा नांदेडचा कार्यक्रम आहे, मी कधी नाही म्हणत नाही, मी येते. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेले. द्वादशीवारांना बोलावलं होतं. दुर्दैव मला वाईट एवढंच वाटलं की द्वादशीवारांनी इतका चांगला व्यासंगी मनुष्य पण त्या लेखकाकरता म्हणून काय बोलावं. शेवटी आमच्या इथली जी मंडळी आहेत सगळी चांगली, एक नागपूरहून पण सध्या ते नागपूरला सेटल्ड आहेत, सुधाकर परिचारक म्हणून.
तर त्यांनी सुद्धा शेवटी सांगितलं आणि ते म्हणाले की हे बघा आत्ताचा प्रसंग त्यांच्या प्रकाशनाचा समारंभ आहे, पण इथे मला काही जास्त बोलायचं नाही आहे, पण याच्यावरती जर तुम्ही परिसंवाद ठेवलात तर मात्र मला माझी मतं नक्की मांडायची आहेत. मी काही या मतांशी सहमत नाही आहे. आपल्यापुढे हे मांडायचं कारण काय की भगवंतांनी प्रत्येकाला सामर्थ्य सारखंच दिलं. दिलेल्या सामर्थ्याचा उपयोग करताना म्हणजे तो फक्त परमेश्वराकरता केला म्हणजे योग्य का असं नाही, सत्याकरता करा. असत्याचा सत्याचा अपलाप करणे आणि असत्याला प्रतिष्ठा देणे हे वाक्य किंवा हा उद्योग करू नका. न्यायमूर्ती रामकेशव रानडेंनी फार चांगलं एक वाक्य लिहिलं आहे. ते म्हणाले, अहो असत्याला सुद्धा जेव्हा उभं राहायचं असतं तेव्हा त्यालाही आधार सत्याचाच घ्यावा लागतो. असत्य सुद्धा सत्याच्या आधाराशिवाय उभं राहू शकत नाही, कारण ह्या जगात त्याला स्थानच नाही आहे. सत्याच्या आधाराशिवाय असत्याला स्थानच नाही आहे. असं सांगण्याचा हेतू एकच आहे इथे की ते परमात्म तत्व कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, की जे आपल्याला वाटतं हे कधीच होऊ शकणार नाही असं काहीही घडू शकतं. आणि म्हणून आपल्याला सगळ्या सत्पुरुषांची चरित्र वाचण्यामध्ये आनंद असतो की अरे या माणसाला असं झालं होतं, महाराजांनी तसं केलं. त्या नाना महाराज तराणेकरांच्या चरित्रामध्ये बिना पेट्रोलची गाडी चालली. साईबाबांच्या चरित्रामध्ये पाण्याने तेलाचे दिवे जळतात तसे पाण्यावरती दिवे जळले. आम्हाला त्याचं आश्चर्य आहे. त्याचं कारण असं आहे की अन्यथा कर्तुम अकर्तुम कर्तुम सगळंच आहे त्यांच्याकडे, की जे करायचं आहे ते करू शकतात, जे करू शकत नाहीत तेही करू शकतात, आणि नाही करायचं असं ठरवलं तर काहीही होऊ शकत नाही. हे एवढं सगळं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. तर हा परमात्मा जो आहे हा सगळ्या सामर्थ्यांनी युक्त असलेला असा जो परमात्मा आहे त्याला ह्या सृष्टीच्या व्यापारामध्ये पडावं लागत नाही. तो पडत नाही. येतं ते त्याच्या ठिकाणचं चैतन्य येतं. ते चैतन्य काय करतं, ते चैतन्य शक्तीबरोबर एकत्रित होतं. शक्तीबरोबर ते एकत्रित होऊन शक्ती आणि चैतन्य हे दोन मिळून या जगामध्ये प्रत्येक गोष्ट आविष्काराला आणतात. ही गोष्ट आविष्काराला आणतात. ही गोष्ट कोणत्या शब्दात सांगितली, पुरुष आणि प्रकृती हे एकमेकांच्या बरोबर आहेत आणि ते अभिन्न आहेत. हा त्याचा अर्थ आहे की ते अभिन्न आहे. प्रकृती पुरुषापासून वेगळी प्रधान म्हणून राहू शकत नाही, ती स्वतंत्र नाही. जड प्रकृतीला स्वतंत्र स्थान नाही. आता आणखीन आपल्याला इथे पुढे मांडायचं म्हणजे मग आता ज्ञानदेव काय सिद्ध करतायत, ते आता त्यांना उपदेश करताना पुढे सांगतायत की बाबा रे, हे सगळं तत्वज्ञान तुला माहिती आहे, माझ्यापेक्षा सुद्धा अनेक शास्त्रांचा अभ्यास तू उलटपालट गोकून केलेला आहे, तुला सगळी शास्त्र पाठ आहे. मग आता मी तुला सांगतो की तुला माहीत असलेलं शास्त्र सांगतो की एका परमात्म्याशिवाय दुसरं काही असत नाही. मग एका परमात्म्याशिवाय दुसरं काही असत नाही याच्याकरता त्यांनी दृष्टांत द्यायला सुरुवात केली. आपण आधीचा दृष्टांत पाहिला तो सोन्याचा की सोनं आहे आणि सोन्याचे दागिने घडवले. दागिन्यांच्या रूपामध्ये आम्हाला सोनं भिन्न भिन्न दिसतंय. जरी आम्हाला सोनं भिन्न दिसत राहिलं, कारण हा दागिना वेगळा, तो दागिना वेगळा, तो घडवलेला वेगळा, आणि आजच्या भाषेत तर बोलायचं तर आजकाल तर दागिने घडवताना सोन्याचं पॉलिश पण बदललेलं आहे. म्हणजे सोन्याला रोडियम पॉलिश दिलं आहे, सोन्याला प्लॅटिनम पॉलिश दिलं आहे, सोन्याला कॉपर पॉलिश दिलं आहे, सोन्याला वेगवेगळ्या प्रकारचं पॉलिश देऊन आणि सोन्याची गुणवत्ता मागे पुढे करून, जे 18 कॅरेट केली, 14 कॅरेट केली, 22 कॅरेट केली, 16 कॅरेट केली, की त्या सोन्यामध्ये घडवून आणलेले बदल आहेत. हे एवढं सगळं केलं तरीसुद्धा सोनं सोनंच आहे. ते म्हणतात अन्य प्रकारांनी जरी दागिना घडला तरी घडलेला दागिना बघून लोभावणारा कोण, आम्ही. कारण आम्ही अज्ञानी आहे. आम्हाला प्रेम दागिन्याचं आहे. आम्हाला प्रेम सोन्याचं का आहे, कारण त्याची सामाजिक प्रतिष्ठा आहे म्हणून. आम्ही सोनं घातलं तर उद्या तुम्ही सांगा, या देशाने जर असं एक फतवा काढला आणि सांगितलं की ह्या देशामध्ये आता लोखंडाची अत्यंतिक कमतरता झालेली आहे आणि सोन्याची अतिमुबलकता झाल्यामुळे आता भांडी सोन्याची बनवा आणि लोखंड तुम्हाला फार क्वचित मिळणार आहे, त्यामुळे स्टील बनणार नाही, त्यामुळे भांडी सोन्याची बनवा, आणि जर अत्यंत महाग असलेला असा हा जो धातू आहे ह्या धातूचा वापर फार कमी करा, तर आम्ही सगळे लोखंडाचे दागिने घालायला लागू.
तर माझ्याकडे लोखंड आहे, माझ्याकडे एवढं लोखंड आहे. म्हणजे ही जी प्रतिष्ठा आहे, ही प्रतिष्ठा कशाची आहे? या अद्वैत तत्वज्ञानामध्ये ज्याला आम्ही प्रातिभासिक सत्ता म्हणतो, की आमच्याकडे आमच्या अंतःकरणामध्ये एक सामाजिक प्रतिष्ठा नावाची एक भ्रामक कल्पना आहे, की आमचा भ्रम आहे. आपण सांगतो, कोणी म्हणालं की कुठल्या दुकानात जाऊन कपडे घ्या, आमच्या दुकानात चला, तो मला ओळखतो, अजून किती वर्ष जातो, तिथे काही पैसे विचारत नाही, काही माल घेतला नाही घेतला तरी ते काही म्हणत नाही, कारण आमचे संबंधच इतके आहेत. हे कशा करता त्या दुकानात नवीन ओळखीच्या माणसाला न्यायचं? कारण माझं क्रेडिट काय आहे, माझं प्रेस्टिज काय आहे, हे काय आहे? स्वतःच्या विषयीच्या भ्रामक संकल्पना. ह्या ज्या भ्रामक संकल्पना आहेत, ह्या भ्रामक संकल्पनेमुळे दिलेले हे जे दृष्टांत आहेत ते आम्हाला सांगतात की सोन्याचा दागिना घडला तरी सोन्यात फरक पडत नाही, पण आम्हाला घडलेल्या दागिन्यातच रस आहे. आम्हाला त्या भिन्न भिन्न दागिने, त्यांची घडण, त्यांच्या निराळ्या ठिकाणच्या घडण्याचं वैशिष्ट्य, आणि त्यामुळे एक घडवलेला दागिना लगेच आम्हाला असं वाटतं की किती महोत्सव चालतात, तोड्याचे महोत्सव, बांगड्यांचे महोत्सव, चेनचे महोत्सव, मंगळसूत्राचे महोत्सव चालू आहे. त्याची प्रदर्शनं का चालू आहेत? कारण हे वैविध्य आमच्या मनाला आकर्षित करतं म्हणून. तर इथे ज्ञानदेव त्यांना सांगतात चांगदेवांना की बाबा रे चांगदेवा, तुला हे सोन्याचा घडलेला दागिना खरा वाटतो, तुला सोन्याचं स्मरण होत नाही. तुला जर खरं ज्ञान झालं तर तू दागिन्यात रमणार नाहीस, तू फक्त त्यातलं सोनं पाहशील. आणि त्यामुळे या जगामधली दिसणारी वेगळी वेगळी नामरूपात्मक जी वस्तू आहे, ती वेगळी वेगळी नामरूपात्मक वस्तू वेगळी नाही, त्या सगळ्याच्या मागे एकच फक्त परमात्मा आहे. तो या विविध रूपांनी नटलेला आम्हाला दिसतो आहे. तो वेगळा वेगळा नटला तरी आत फक्त तोच एकटा आहे, त्याच्याशिवाय दुसरं कुणीच नाही आहे. ही एक बाजू की जी त्यांना आपल्याला सांगायची. मग प्रश्न असा आला की तोच जर एकटा एक नटलेला आहे, तर मग आता हे सगळं तत्वज्ञान तुम्ही इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी का सांगता? का सांगता याचं कारण असं की तो परमात्मा आम्हाला समजणं अवघड आहे. म्हणजे मी अनेक वेळा आपल्या पुढे विषय तो मांडलेला आहे की आमचे गोवारीकर सर म्हणाले की अहो, हा परमात्मा जर तुमचा एवढा दयाळू आहे, कृपाळू, एवढे भक्तांकरता चमत्कार करतो, तर मी सुद्धा त्या परमात्म्याची पूजा वयाच्या 6व्या वर्षापासून, आता मी 70ला आलो तर इतकी वर्ष करतोय, तो कानी एकदा तरी मला प्रकट होऊन दिसला. तो जर मला दिसला असता तर माझी आणखीन पूजा करतानाची श्रद्धा वाढली असती, कारण मी पूजा श्रद्धेनेच करतो. पण तो जर मला दिसला असता तर माझी श्रद्धा आणखीन वाढली असती. तर मला म्हणाले ह्याचं उत्तर द्या की तो का नाही मला दिसत? म्हटलं अहो, तो प्रत्येक क्षणाला दिसतो आपल्याला, तो प्रत्येक क्षणी दिसतोच आहे, पण तो दिसतो आहे हे आम्ही ओळखत नाही. एक, आणि तुम्ही जर गणपतीची पूजा करता तर तो सोंड वगैरे असा सगळा बरोबर उभा राहिला समोर, त्याच्या त्या रूपात, ज्या रूपाची तुम्ही पूजा करता त्या रूपात जर तो तुमच्या पुढे खरंच उभा राहिला तर पहिल्यांदा म्हटलं तुम्ही म्हणाले हे काय कसले भास आहे, त्याला म्हटलं तुम्ही पहिली हॅल्युसिनेशन्स म्हणा, तुम्हाला तुम्ही त्याला भास म्हणून आधी धुडकावाल. तो जर वेगळ्या रूपात येऊन उभा राहिला आणि परमात्माच पण दुसरं कसलं तरी रूप घेऊन उभा राहिला तर तुम्ही त्या रूपात त्याला ओळखणार नाही. आणि जर समजा त्यांनी येऊन तुम्हाला ते म्हणाले की त्यांनी आपल्याला हाय हॅलो करावं, केलं, तो आला आणि त्यांनी जर म्हटलं की काय म्हणताय तुम्ही गोवारीकर साहेब, बरे आहात ना, असा जर त्यांनी प्रश्न विचारला तर तुम्ही त्याला म्हणणार आहात का की कळणार आहे का की अरे परमात्म्या तू काय हे रूप घेऊन आलास, तू असा कसा माझ्या भेटीला आलास, तुला काय यावंसं वाटलं? म्हटलं असं तो कोणत्याही रूपात आला तरी कळणार नाही, तो त्याच्या मूळ रूपात दिसला तर तो तुम्हाला पटणार नाही. त्यामुळे ज्या दिवशी त्याला जाणण्याची संशयरहित अशी स्थिती आमच्या अंतःकरणाची येईल, आमच्या बुद्धीची येईल, आमच्या जाणीवेची येईल, त्या दिवशी त्याला प्रकट हो म्हणावंच लागणार नाही. तो आमच्याकरता प्रकटच आहे. आज सकाळचाच आमचा विषय होता की रामकृष्ण परमहंसांनी जे सांगितलं ते म्हणाले उपासना पुढे पुढे जाते कशी? आधी बाहेरची मूर्ती पाहतो, ती मूर्ती इतकी पाहिली जाते की डोळे मिटल्यावर सुद्धा ती मूर्ती डोळ्यापुढे येईल. पुढे डोळ्यापुढे येणारी मूर्ती जी आहे ती अशी फोटोग्राफसारखी येते, 2 डायमेन्शनल येते. त्यानंतर अशी स्थिती येते की आमच्याच डोळ्यापुढे ती मूर्ती जी आहे ती आमच्यासारखी त्रिमित येते, 3 डायमेन्शनल येते.
पुढे पुढे ती मूर्ती अशी निर्जीव येत नाही, पुढे पुढे ती मूर्ती जिवंत होते. आणि जिवंत झालेली जी मूर्ती आहे ती मूर्ती डोळ्यापुढे दिसायला लागते. आणि मग त्या मूर्तीशी मिटल्या डोळ्यांनी संवाद सुरू होतो. तिच्याशी मिटल्या डोळ्यांनी तिची मानसपूजा करता येते, मिटल्या डोळ्यांनी तिच्याकडे आत्मनिवेदन करता येतं. जी काही उपासना करायची ती मिटल्या डोळ्यांनी करता येते. नंतर स्थिती अशी होते की डोळे मिटले तरी मूर्ती येते, डोळे उघडले तरी मूर्ती समोर असते. आणि श्रेष्ठ साधू सत्पुरुष त्यांच्याकडे जर मार्गदर्शनाला आपण गेलो, त्यांना विचारलं की आम्हाला काहीतरी उपासनेकरता मार्गदर्शन करा, त्याचा पहिला प्रश्न आहे, उघड्या डोळ्यापुढे तुमच्या आराध्य देवतेची मूर्ती तुमच्यासमोर उभी राहते का? आपण जर म्हटलं नाही राहत, अजून साधना करा. ती स्थिती आल्यावर मग बघू काय आहे. म्हणजे त्याचं कारण असं की त्या परमेश्वराशी तादात्म्य साधणं हा अवघड भाग आहे. हे एक. दुसरं असं आपला विषय काय चालला आहे की असा जो परमात्मा सर्व दूर भरलेला आहे तर तो आम्हाला कळत का नाही, किंवा तो वेगवेगळ्या नामरूपात आहे तर तो आमच्या प्रत्ययाला कसा येईल, कसा यावा. त्यांनी सांगितलं की तो कसा येईल, कसा यावा याच्याकरता ही सगळी शास्त्र आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की परमात्म्याने आम्हाला जेव्हा जीवभाव दिला, त्या जीवभावाबरोबर स्वतःच्या चैतन्यावर एक अज्ञानाची चादर घालून टाकली. त्यामुळे त्यांनी आम्हाला एका अज्ञानाच्या चादरीत ठेवलेलं आहे. आमच्या बुद्धीवरती एक अज्ञानाची चादर आहे. हे सगळं तत्वज्ञान कशा करता आहे की अज्ञानाची चादर निघून जावी आणि आम्ही ज्ञानाच्या प्रांतात शिरावं. या जगातला आम्ही सगळा व्यवहार कोणत्या प्रांतात करतो? अज्ञानाच्या प्रांतात करतो. त्या अज्ञानाच्या प्रांतामध्ये प्रभाव कोणाचा आहे? आमच्याच बुद्धीचा, आमच्याच विचाराचा, आमच्याच कर्माचा, आमच्याच संस्कारांचा. आणि त्यामुळे या जगाचा अनुभव घेताना आपण देवाने हा उद्योग केला कशा करता की एवढी भिन्न भिन्न नामरूपं कशाला निर्माण केली? त्याचं पण प्रयोजन आपल्याकडे सांगितलं की ही जी सृष्टी आहे ती भोग आणि अपवर्गाकरता निर्माण केलेली आहे. हे जे दृश्य आहे ते भोग अपवर्गार्थम दृश्यम, अशीच त्या दृश्याची व्याख्या आहे की उपभोग घेण्याकरता जीव जन्माला आल्यानंतर त्याला आनंद देणे, भगवंताच्याकडे आनंद देण्याच्या परी कोट्यावधी अब्जावधी आहे की तो आम्हाला कितीतरी प्रकारचे आनंद देऊ शकतो. पण त्यांनी आमच्या सगळ्यांच्या करता एक सामान्य पातळीवरती आनंदाच्या काही कक्षा ठरवून दिल्या. आणि त्या कक्षा काय ठरवल्या? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, या 5 साधनं दिली. आणि त्यांनी सांगितलं ह्या 5 साधनांनी तुम्ही आनंद मिळवा. मग आनंद कितीही प्रकारचा मिळवा, कसाही मिळवा. आता तो किती प्रकारचा आनंद मिळवा, तो मिळवायला आमच्याकडे काहीतरी उपलब्ध पाहिजे ना. म्हणून त्यांनी भिन्न भिन्न नामरूपात्मक जग निर्माण केलं. आणि जे निर्माण केलेलं जग आहे त्या जगाला जाणायला सांगितलं. आता ते फक्त माझ्या उपभोगाकरताच आहे, माझ्या सुखाकरता आहे, आम्ही सुखलोलूप. आणि हे जग मला शहाणं करण्याकरता आहे. कारण या जगात परमेश्वरांनी मला 50, 60, 70, 80, 90, 100 वर्ष इथे पाठवलेलं आहे. तर मला शहाणं व्हायचं ह्या जगामध्ये. मला शहाणं करण्याकरता त्यांनी हे जग निर्माण केलं आहे. तर अपवर्गार्थम दृश्यम, तर आमच्याकरता हे जे दृश्य आहे, हे जे जग आहे ते आम्हाला उत्तम असे उपभोग देण्याकरता, आम्हाला उत्तम असं सुख देण्याकरता. आता आम्हाला कोणतं सुख पाहिजे? आम्हाला श्रीखंडातलं सुख पाहिजे का नाम घेतल्यानंतर त्याच्यामध्ये येणारी जी तल्लीनता आहे त्याच्यामधून निर्माण होणारा अलौकिक आनंद पाहिजे? कारण आम्हाला श्रीखंडातला आनंद माहिती आहे, तो अलौकिक आनंद आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्ही काय म्हणतो की आम्हाला श्रीखंडातला आनंद बरा, कारण आम्हाला तो माहितीचा आनंद आहे. ते तुमचं नाम घेतल्याचा काय आनंद आहे आम्हाला माहीत नाही. ते जरा बोर होतं प्रकरण, की आम्ही जास्त वेळ बसू शकत नाही. लोक सांगतात उपाय, डॉक्टर्स पण सांगतात. झोप येत नाही, रात्री अंथरुणावर पडले की देवाचं नाव घ्यायला लागा, 10 सुद्धा नावं घेतली जाणार नाही, लगेच झोप येईल. म्हणजे थोडक्यात काय, झोपेच्या गोळ्या घेण्याऐवजी भगवंताचं नाम घ्या हाच पर्याय झाला की नाही. फक्त तोंडाने ते बोलत नाहीत पण त्याचा अर्थ तोच आहे. याचा अर्थ का? कारण ते जे नाम आहे ते नाम सत्याकडे घेऊन जाणार आहे, ते नाम अलौकिक आनंदाकडे घेऊन जाणार आहे. आणि निद्रा ही अज्ञानाकडे घेऊन जाणार आहे, ती आम्हाला तमोगुणाकडे घेऊन. आम्हाला हवी आहे निद्रा,
आम्हाला अज्ञान किंवा तमोगुण हा अधिक जवळ आहे, त्याच्यापेक्षा अलौकिक ज्ञान किंवा अलौकिक आनंद हा त्यापेक्षा लांब आहे. भगवंत म्हणतो हे शॉर्टकट्स घ्या आणि गप्प बसा. तुम्हाला छोटी छोटी खेळणी दिली, जसं लहान मुलांना आपण एक लॉलीपॉप देतो, त्याला गप्प करतो, कारण आपल्याला मोठी मोठी कामं करायची आहेत. तो म्हणतो घ्या. सांगण्याचा हेतू याच्या मागे एवढाच आहे की भगवंतानी एकच सांगितलं, जे सूत्र आपल्याला ह्या सगळ्यामध्ये कायम लक्षात ठेवायचं आहे, ते सूत्र म्हणजे वाचारंभणम विकारो नामधेया. ते कधीही विसरायचं नाही की बोलायला आपण लागलो की जे शब्द उच्चारायचे त्या शब्दाला मर्यादा आहे, त्या शब्दाच्या अर्थाला मर्यादा आहे, आणि त्या शब्द आणि अर्थाच्या बरोबर ह्या दृश्याला सुद्धा हे असं अफाट दृश्य आहे की ह्या सगळ्या दृश्याच्या बद्दल आम्ही जर बोलत राहिलो तर ह्या दृश्याचं आम्ही शब्दामुळे किंवा शब्दामध्ये यथार्थ वर्णन करू शकणार नाही. आणि त्यामुळे आम्ही कशाचंही वर्णन करायला निघालो म्हणजे आता आपण आहोत, आपण श्रीखंडाचं महात्म्य सांगितलं कोणाला तरी की श्रीखंड फार चांगलं असं म्हणतात की जो मनुष्य फार अंगाने बारीक आहे त्याच्याकरता डॉक्टर्स असा उपाय सांगतात की रोज थोडंसं दही बांधायचं, त्या दह्याचा चक्का करायचा, त्या दह्याचं श्रीखंड करायचं आणि सकाळी त्याला केशर आणि जायफळ मिश्रित असं श्रीखंड त्या माणसाला खायला घालायचं. ते श्रीखंड हे टॉनिक आहे की ते श्रीखंड त्या माणसाचं हिमोग्लोबिन पण वाढवून देतं आणि त्याच्या शरीराला पुष्ट पण करतं, कारण त्याला बाकीचं सगळं खाण्याचं सामर्थ्य वाढतं वगैरे वगैरे. हे असं एक पदार्थ घेतला आणि त्याचं हे वड आपण हे आम्हाला माहीतच नव्हतं. श्रीखंडाच्या खाण्याचे इतर काय काय उपयोग आहेत आम्हाला माहीत नव्हते. एका डॉक्टरांनी सांगितलं हा आम्रखंड कसले खाता, फळं त्या श्रीखंडामध्ये घालणं म्हणजे त्याच्यामध्ये होणारी जी केमिकल रिॲक्शन आहे याचा तुम्ही विचारच केला नाही. आपण तो आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला आम्रखंड माहीत होतं, आम्हाला सीताफळ घालून माहिती आहे, आम्हाला द्राक्ष घालून माहिती आहे, आम्हाला दह्यातलं फ्रूट सॅलड माहिती आहे, पण तुम्ही सांगता असं सायट्रस फ्रूट्स दुधात घालू नये माहीत होतं, पण सायट्रस फ्रूट्स दह्यात घालू नयेत, जी आम्ल चवीची फळं आहेत, की अशी आंबट चवीची मधुर फळं दह्यात पण घालायची नाहीत हे आम्हाला माहीत नव्हतं. त्याचा अर्थ काय, या जगामध्ये दिसणाऱ्या कोणत्याही वस्तूचं आम्हाला यथार्थ वर्णन करता येत नाही, त्याचं आम्हाला यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, कायम लक्षात ठेवायचं आपल्या डोक्यावर घातलेली चादर ही कायम अज्ञानाची चादर घातलेली आहे. त्या अज्ञानाच्या चादरीमध्ये आम्हाला यथार्थ ज्ञान होणं शक्य नाही. ज्या दिवशी ती चादर बाजूला होईल त्या दिवशी आम्हाला त्याचं ज्ञान होणार आहे. म्हणून आता आपण इथे जिथे आहोत तिथे ज्ञानेश्वरांनी कळवळून त्यांना सांगितलं आहे. दुसरं उदाहरण दिलं त्यांनी, हे सोन्याचं उदाहरण दिलं की तू त्या चकचकीत त्याला भुलशील, त्या वेगवेगळ्या आकाराला भुलशील, त्या दागदागिन्यांना भुलशील आणि मूळ सोन्याचं महात्म्य तुझ्या मनामध्ये जितकं दागिना आकर्षित करील तितकं करणार नाही. तुझ्या घरात जर सोन्याच्या विटा असल्या तर तू या विटा घ्या आणि असे दागिने घडवून आम्हाला द्या. त्या दागिन्यामध्ये सोनं आहे हे विसरतोच. तसं या जगाच्या भुलभुलैयामध्ये मनुष्य याच्या मागे किंवा ह्याच्या मुळाशी किंवा केवळ परमात्माच आहे हे विसरतो. याचा मला राग आला, तो मला आवडत नाही. संत म्हणतो राग कसला आला, कुणाचा राग आला, उजव्या हाताला डाव्या हाताचा. म्हणाले हा तुझ्यापेक्षा कुणी वेगळा नाही. जसा तुझ्या देहामध्ये तुझ्या बोटाला डाव्या बोटाला दुखायला लागलं तर तू असं म्हणत नाही टाका तो डावा हात कापून, किती मला त्रास होतोय दुखतंय, कुणी सांगितलं हे सहन करायला, असं होत नाही. हा माझा हात आहे, तो हात मी बरा करण्याचा प्रयत्न करीन. तसं या जगामध्ये कुणीही माझ्यापेक्षा भिन्न नाही ही जाणीव त्यांनी ह्या अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये आम्हाला समजावून सांगितलेली आहे. की हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात तू फक्त सगळ्याच्या मुळाशी असणारं तत्त्व पहा चांदेवा. तू हे काय इकडे सापाचा चाबूक केला आहेस, सिंहावर बसतो आहेस, वाघावर बसतो आहेस, गळ्यामध्ये सर्पाच्या माळा घालतो आहेस, मृत्यू आला की त्याला परतवून लावतो आहेस आणि पुन्हा आपल्या ठिकाणी आपलं वय वाढवून घेतो आहेस. या सगळ्यामध्ये तुझं मोठेपण नाही आहे. तुझं मोठेपण सर्वत्र परमात्म्याला पाहण्यात आहे, त्याचं स्वरूप जाणून घेण्यात आहे. त्यामुळे आता दुसरा दृष्टांत दिला तो म्हणजे त्यांनी सांगितलं पाणी आहे आणि पाण्यावरती मोठमोठ्या लाटा येतात आणि येणाऱ्या लाटांना त्यांनी कंचुकी म्हणजे वस्त्र असं म्हटलं की तो कंचुक, लाटांचं कंचुक त्याच्यावर वस्त्र हे त्याच्यावरती जे घातलेलं आहे, पांघरलेलं आहे. तर ते जे वस्त्र आहे त्या वस्त्राने काय केलं आहे म्हणाले
त्याला सीमित केलं. आपण आपल्या देहावरती वस्त्र घालतो तेव्हा त्या वस्त्राने कोण पॅन्टीनी सीमित करेल, कोण साडीने सीमित करेल, कोणी पंजाबी ड्रेसनी सीमित करेल. पण आपल्या देहावरती त्या वस्त्राची मर्यादा मनुष्य घालून घेतो. आणि त्यांनी सांगितलं की अशा मर्यादेमध्ये जलाला मर्यादा पडली म्हणून ते जे जल आहे ते जल राहत नाही का. वस्त्र रूपी लाट दृष्टांत आहे की त्या लाटेला त्यांनी वस्त्र म्हटलं आहे. की या वस्त्रामध्ये असलेलं पाणी, लाटेमध्ये असलेलं पाणी म्हणजे पाणी आहे आणि जे बाकीचं आहे ते जल नाही आहे का. त्या लाटेला वेगळं सिद्ध करावंच लागत नाही. सगळ्या जलाबरोबर ती लाट ही जल आहे हे सिद्ध करते. आता त्याच्या पुढे आपण आलो आणि आता इथे असं म्हटलं आहे परमाणूची या मांदिया मांदी म्हणजे समूह, समुदाय. तर त्या ठिकाणी परमाणूंचा समुदाय कशामध्ये आहे. पृथ्वीपणे न वचेची वाया. म्हणाले ह्या ठिकाणी ह्या वेगळे कण त्याच्यामध्ये आहेत. ते तत्व कोणतं आहे. ते तत्व पृथ्वी तत्व आहे. माती आहे ना, त्याच्यामध्ये माती असल्यामुळे ती जी माती आहे न वचेची वाया, त्याच्यामध्ये या ठिकाणी काही फुकट जात नाही. बारीक बारीक परमाणू आहेत म्हणून माती मातीच आहे. तिचं पृथ्वी पण न वचेची, ते फुकट जात नाही, ते नष्ट होत नाही. कशामुळे. त्यातले बारीक 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 कण कळले म्हणून. आम्हाला प्रत्येक परमाणू त्यातला जरी कळला आणि ते सगळे परमाणू एकत्र आहेत म्हणून त्याचं माती पण नष्ट होत नाही. ते माती पण न वचेची वाया, ते काही फुकट जात नाही. पृथ्वीचं माती पण फुकट जात नाही. त्याची विश्वस्फूर्ती इया म्हणजे या येथे या जगात इया विश्वस्फूर्ती म्हणजे स्फुरलेलं विश्व. कुणाला स्फुरलं विश्व. काय शब्द वापरतात बघा. ईश्वराने ईक्षण केलं किंवा ईश्वराला वाटलं एकाकी न रमनते, मी एकटा नाही रमू शकत. असं अशा वाक्याचं, अशा संकल्पाचं, अशा विचाराचं, अशा दर्शनाचं स्फुरण झालं. आणि ते स्फुरण झाल्याबरोबर काय झालं. जल निर्माण झालं. काही करावं लागलं नाही. म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा की ईश्वर हा इतका समर्थ आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे की त्या प्रकृतीची त्याला मदत नाही घ्यावी लागत. प्रकृती म्हणजे तोच आहे. म्हणून जे सूत्र आहे की जीव, जगत आणि जगदीश्वर हे एकच आहे, कोणी वेगळं नाही. तो एकटा एक परमात्मा आहे. या तीनही रूपांनी नटलेला आहे. आपण फार आत्ता पुढे त्याच्या जात नाही, आपण एवढंच काम करतो. म्हणून ते म्हणतात की हे जे विश्वाचं स्फुरण आहे कोणाला झालं. त्या परमात्म्याच्या ठिकाणी कुठेतरी एका कोपऱ्यात झालं. तो एवढा अनंत असीम पसरलेला आहे की कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये एखाद्या बिंदूपाशी ती प्रकृती नावाची जन्माला आली, त्या ठिकाणी गती जन्माला आली आणि त्या ठिकाणी चैतन्य एकत्र झालं. ते त्या एका एवढ्याशा अंशात झालं, त्याच्यापासून विश्व निर्माण झालं. आणि म्हणून तेव्हा तेची तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवेना जो. म्हणजे हे एवढं मोठं विश्व निर्माण झालं असं आम्हाला वाटतंय. आणि हे एवढं मोठं विश्व निर्माण झालं म्हणून तो झाकला जाईल का. तो झाकला जात नाही म्हणाले. हे विश्व त्याला झाकू शकत नाही, तो तसाच राहतो. म्हणून परमाणू जी अनेक परी ती मातीच देख. किती जरी परमाणू असले तरी ती मातीच आहे. अणू पाहता प्रत्येक तेथे असे मातीचं. की अणू म्हणजे कण, त्याचा अणू आणि परमाणू म्हणतो तसा प्रत्येक अणू जरी असला तेथे असे मातीचं. की अणू पाहता प्रत्येक अणू, तो अणूतला अणू रचवो पाहिजे पण त्यांनी तो दीर्घ केला आहे. तर तो अणू पाहता प्रत्येक तेथे असे मातीचे. की तो प्रत्येक अणू म्हणजे प्रत्येक कण पुन्हा मातीच आहे. परमाणूच्या अनेकत्वे मातीचे न मातीपण बिघडते. आता परमाणू अनेक कणांमधून दिसतोय म्हणजे मातीचं विघटन झालेलं दिसत आहे. म्हणजे सोन्याचे दागिने घडलेले दिसत आहेत किंवा जलावरती लाटा आलेल्या दिसत आहेत. असं झालं म्हणून काय झालं. म्हणजे परमाणूच्या अनेकत्वे मातीचे न मातीपण बिघडते. पाण्याचं पाणी पण बिघडत नाही, सोन्याचं सोने पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बाधित होत नाही. तसं मातीतले कण 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 दिसले म्हणून मातीचं मातीपणही नष्ट होत नाही. येथे हीच स्थिती आहे. येथे विश्व आणि विश्वंभरी काय स्थिती आहे की हे विश्व जरी आमच्या प्रत्ययाला येत असलं तरी परमात्म्याचं परमात्मपण हे थोडंसं सुद्धा बाधित होत नाही. विश्वंभरी म्हणजे विश्वंभर.
जो ह्या विश्वाला निर्माण करतो तो विश्व आणि विश्वंभरी. म्हणजे विश्वंभरी हा अगदी इन पर्टिक्युलर अर्थ घ्यायचा, ह्या विश्वामध्ये जो भरून राहिलेला आहे ह्या चैतन्य रूपामध्ये आणि शक्ती रूपामध्ये. म्हणून विश्व आणि विश्वंभरी. येथे परमाणु विश्व सत्य माती पण ब्रह्म साक्षात परी विश्व पण तया प्रत न झाकी केव्हाही. येथे परमाणु विश्व सत्य. आता दृष्टांत सोडवला ते झाले. परमाणु म्हणजे काय, इथे परमाणु आणि मातीचा दृष्टांत घेतला. त्यातला परमाणु म्हणजे काय, विश्व आहे. आणि माती पण म्हणजे काय, ब्रह्म आहे, साक्षात ब्रह्म आहे. परी विश्व पण तया प्रत न जाती केव्हाही. ह्या दृष्टांतांनी सांगताना ते म्हणतात पण विश्व जरी प्राप्त झालं किंवा जन्माला आलं किंवा प्रकट झालं तरी सुद्धा ब्रह्माला म्हणजे परब्रह्माला ते झाकू शकत नाही. माती पण ब्रह्म साक्षात परी विश्व पण तया प्रत न झाकी केव्हाही. म्हणजे मृत्तिका पण भले परमाणु रूपे प्रकटले परी स्वतः आपण राहिले जसेच्या तसे. म्हणजे माती अशा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झाली, सोनं असं वेगवेगळ्या दागिन्यात प्रकट झालं, पाणी असं लाटांमध्ये प्रकट झालं, तरी सुद्धा त्याचं मूळ रूप काहीच बदलत नाही. तसं जसेच्या तसे जे निजधर्मी वर्तत आकार ना विकार तया प्रत ते आनंद रूप साक्षात गुणत्रय रहित असे. त्यामुळे जे निजधर्मी वर्तत तो आपल्या धर्मात आहे. त्याचे जे अनेक धर्म आहेत, त्याची जी अनेक लक्षणं आहेत ती आपण पाहिलेली. सत्य, ज्ञान, अनंत, नित्य लक्षणं आहेत त्याची. त्याच्याचबरोबर त्याच्या ठिकाणी सत, चित, आनंद लक्षणं आहेत त्याची. परस्पर विरोधी गुणधर्म त्याच्या ठिकाणी प्रकट व्हावेत लक्षणं आहेत त्याची. आपल्या देहामध्ये एकाच वेळी आनंद आणि क्रोध उभा राहू शकत नाही. क्रोधाचा आविष्कार झाला तर आनंदाचा होत नाही, आनंदाचा झाला तर क्रोधाचा होत नाही. त्याचं कारण असं की एका वेळी इतके आविष्कार करण्याचं आमचं सामर्थ्य नाही. म्हणजे आम्हाला राग आलेला नसेल, एखाद्या नाटकात काम करायचं आणि पुष्कळ रागावून दाखवायचं, तर रागावून दाखवायला काय तिथे काही स्वतःला खूप राग यावा लागतो असं नाही. उलट त्याला आतून आनंद होत असतो, काय माझं ॲक्टिंग आहे, लोक अगदी खुश झाले, टाळ्या वाजवत आहे. म्हणजे आतून त्याला आनंद वाटतोय पण वरून तो क्रोधायमान झालेला आहे. भगवंताचं तसं नाही. भगवंत एखाद्याला ज्या क्षणी शिक्षा देत असतो त्याच क्षणी एखाद्याच्या संकटात धावून जात असतो, त्याच क्षणी एखाद्याला आनंद देत असतो, त्याच क्षणी एखाद्याला ज्ञान देत असतो, त्याच क्षणी एखाद्याच्या ठिकाणी आपलं यथार्थ रूप प्रकट करत असतो. प्रत्येकाकरता ज्याला जो जसा पाहिजे आहे तो तसा प्रकट होता. हीच तर मोठी आपल्याला समजण्याची अडचण आहे. या क्षणी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात तो आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात वेगवेगळ्या रूपाने आपल्याला तो मार्गदर्शन करतो. कसा करतोय प्रत्येक क्षणाला, हीच मोठी समजून घेण्याची अडचण आहे. तो सर्वत्र आहे आणि तो सर्वज्ञ आहे हे समजणं फार कठीण आहे. कारण अमेरिकेमधला सुद्धा एखादा मनुष्य बोलावतोय, इंग्लंडमधला सुद्धा एखादा मनुष्य बोलावतोय, कुठल्या त्या सगळ्या भूकबळी जाणाऱ्या सोमालियासारख्या देशातून एखादा बोलावतोय, तिथे भगवंताला कशा करता धावायला लागेल, त्या आफ्रिकेत कशा करता धावायला लागेल, त्या अमेरिकेत कशा करता धावतोय तो प्रत्येकाकरता याच क्षणी वेगवेगळ्या कार्यांनी युक्त होऊन धावतो. म्हणून ते सांगतात इथे की तो जो परमात्मा आहे तो एका वेळी अनेक रूपात नटलेला आहे. त्याला अडचण नाही आहे. एक सोनं कोट्यावधी दागिन्यांमध्ये जरी जे परिवर्तित झालं तरी सोन्याला काही फरक पडत नाही. तिकडे कलकत्त्यात कारागीर बसलेत, तिकडे गुजरातेत कारागीर बसले, इथे महाराष्ट्रात कारागीर बसले, तिकडे मध्य प्रदेशात कारागीर, सगळे सोनं घेऊन बसलेले आणि सगळे आपापल्या परीने दागिने घडवत. काय फरक पडलाय सोन्याला? काही फरक पडत नाही. तसं आहे भगवंताला हजार प्रकारांनी हजार लोक हजारो नावांनी बोलावत आहेत. भगवंत हजारो लोकांचं हजारो कार्य करतोय, त्यात काही फरक पडत नाही. कारण हा सगळा जो वरवरचा देखावा आहे ना, हा देखावा आमच्या दृष्टीने वेगळा वेगळा आहे, याच्या दृष्टीने तो सर्वदूर एकटाच आहे. हे त्याचं जे सामर्थ्य आहे. कारण हे आता दोन प्रकारांनी आपल्याला सामर्थ्य समजलं पाहिजे की सगळ्यांच्या अंतर्यामी असणारा, सातत्याने राहणारा, आम्हाला प्रेरणा रूपाने ज्ञान देणारा जो परमात्मा आहे तो आमच्या हृदयात निवास करू नये आणि त्याच वेळी तोच परमात्मा या जगामध्ये
नाना रूपामध्ये प्रकट झालेला आहे. नाना रूपात आहे, अनेकांच्या अनेक समस्यांसहित, स्वभाव गुणधर्म वैशिष्ट्यांसहित तो प्रकट झालेला आहे. म्हणजे त्याची जी प्रकट स्थिती ती काय आहे? वाचारंभणम विकारो नामधेया. म्हणजे भगवंताचं एक लक्षण सांगायला गेलो तर त्या लक्षणाचा काही पुरता अर्थ त्या शब्दांनी आणि त्या शब्दाकरता वापरलेल्या कोट्यावधी शब्दांनी सांगता येणार नाही. कारण मर्यादा आहे त्याचं, ते गुण सांगण्याची मर्यादा आहे. आत्ता आपण म्हटलं तसं की मला माझ्या ठिकाणी एका वेळी अनेक गोष्टी करता येत नाही किंवा त्यात अशा सगळ्या आविष्काराला एका वेळी येऊ शकत नाही. आपण म्हणतो थांब आता एवढं काम होऊ दे मग मी दुसरं काम करतो. नाहीतर फार राग आला तर आपण म्हणतो मला काही 4 हात आहेत, की असं करायला देवानी द्यायला हवे होते 10 हात, म्हणजे 10 हातांनी 10 कामं केली असती. म्हणजे त्या भगवंताला तो कसा आहे? सहस्र शीर्ष आहे, सहस्र पाद आहे. म्हणून आम्ही त्याचं वर्णन केलंय. त्याला हजारो मुख आहे, हजारो कान आहेत, हजारो डोळे आहेत. तो अनेक प्रकारांनी अनेक कार्य करतोय. त्यामुळे इथे त्यांनी आपल्याला सांगितलं की तो त्याच्या निज धर्मामध्ये वर्तत असेल, तो त्याच्या धर्मात राहतो. त्याचे धर्म आमच्यापेक्षा वेगळे, आमच्यासारखे सगुणामध्ये राहणारे जे धर्म आहेत, जे आम्ही भगवंताला लावतो. की आत्ता मला त्यांनी विचारलं अहो महाशिवरात्र म्हणजे काय, हो त्याचा अर्थ काय, किंवा त्याचं महात्म्य काय. त्याचं महात्म्य काय, त्याचं महात्म्य समजून घेण्याची आवश्यकता का. आणि त्याची आराध्य देवता कोण? शंकर. आता शंकराला काय आवडतं आम्ही ठरवलं. शंकराला वऱ्याचे तांदूळ मुळीच आवडत नाही. त्याच्या शंकराचा उपवास असला की वऱ्याचे तांदूळ खायचे नाही. कुणी सांगितलं शास्त्र? कोणत्याही धर्मग्रंथामध्ये शास्त्र नाही. पण कुणीही शंकराचा उपास करणारा वऱ्याचे तांदूळ खात नाही. पण कुठल्या देवानी सांगितलं की साबुदाण्याची खिचडी नावाचा पदार्थ उपासाला खा? हे सगळं जे आहे ना, हे सगळं आमचे धर्म आहेत, आमच्या अंतःकरणाचे धर्म आहेत. आमच्या अंतःकरणाला काय वाटलं की रोज जे अन्न आहे, की ज्या डाळी आहेत, जे तांदूळ आहेत, जे गहू आहेत, ते आम्ही रोज शिजवून खातो. मग आता ते शिजवून खाणारं अन्नधान्य आम्ही उपवासाच्या दिवशी खाऊ नये. त्याच्यापेक्षा आम्ही कदान्न खावं, जे फार लवकर शिजतं. आपण वरही किती वेळात शिजते आपल्याला माहिती आहे, 5व्या मिनिटाला शिजलेली आहे. साबुदाण्याला ते शिजावंच लागत नाही. किंबहुना न शिजवलेल्या साबुदाण्याची खिचडी हे स्वीट होमचं वैशिष्ट्य होतं. एकेका त्याला वाफच येऊ द्यायची नाही आणि अशी खिचडी लोकांना आवडायची. म्हणजे त्याला शिजण्याची आवश्यकता नाही, इतके हलके पदार्थ आहेत की जे आम्ही खावे. मग ते सगळे पदार्थ आम्ही शोधून काढले. मग त्याला आम्ही आणखीन एक नियम दिला, जे जमिनीच्या खाली असणारे कंद आहेत ते खावे. त्या कंदामध्ये आम्हाला फार चविष्ट पदार्थ मिळाला, शेंगादाणे, की ते आम्ही उपासाला मान्य केले. बटाटा मान्य केला, रताळी मान्य केली, वगैरे वगैरे. साबुदाण्यात मध्ये पुष्कळ एक वाद निर्माण झाला होता की हा साबुदाणा कशापासून बनतो. पण आता साबुदाण्याचे कंद बघायला मिळाल्यामुळे लोकांच्या मनात ती शंका गेली. असो, सांगण्याचा हेतू असा आहे की आम्ही आमच्या धर्मात वर्ततो, आम्ही आमच्या धर्माने व्यवहार करतो आणि आमच्या धर्मात एक बदल पाहिजे म्हणून आम्ही उपवास करतो. त्या उपवासाच्या दिवशी खायच्या पदार्थांमध्ये बदल करतो. आणि असा तो बदल करताना त्याला एक शिस्त आहे, त्या शिस्तीत बदल केला आहे की या शिस्तीने ते पदार्थ स्वीकारले, या शिस्तीने ते नाही स्वीकारले. महाराष्ट्राची शिस्त वेगळी आहे, आंध्राची वेगळी आहे, कर्नाटकची वेगळी आहे, प्रत्येकाची पुन्हा उपवासाची शिस्त वेगळी. तसं ते म्हणतात की आम्ही जसे आमच्या धर्माने चालतो, आमच्या देहाला काय आवश्यक आहे त्यांनी चालतो, तसा परमात्मा ते निजधर्मी वर्तत. ते म्हणजे कोण? ते परब्रह्म त्याच्या धर्मामध्ये व्यवहार करतं. म्हणजे या जगामध्ये जरी ते धरून राहिलं आहे आणि ते नाना नामरूपामध्ये आहे तरी त्याच्या मूळ गुणधर्मांना बाधा आलेली नाही आहे. म्हणून आमची व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? नर करणी करे तो नरका नारायण बने. की आम्ही जर खरंच असं कर्तृत्व केलं तर याच देहामध्ये ईश्वरत्व प्राप्त होऊ शकतं. सामान्यतः हा पांचभौतिक देह जो आहे तो ह्या देहासहित मनुष्य हे सोडून जाऊ शकत नाही. पण तुकाराम महाराजांनी अपवाद करून दाखवला की हा पांचभौतिक देह आहे, त्या सदेह ते वैकुंठाला गेले. की त्यांनी दाखवून दिलं की याला सुद्धा किती पवित्र, किती शुद्ध, किती योग्य, किती अधिकारी बनवता येतं की ज्यामुळे तो देह स्वतः तिथपर्यंत पोचू शकला. म्हणजे जे ह्या मानवी देहाचे धर्म आहेत ते उल्लंघणारं असं त्या देहाचं स्वरूप तुकाराम महाराजांनी निर्माण केलं.
आणि त्या उल्लंघलेल्या त्या सगळ्या नियमांच्या पलीकडे जाऊन त्या देहाने साक्षात सदैव वैकुंठाला जाण्याचा अनुभव किंवा सोहळा त्या ठिकाणी अनुभवला. आता हा परमात्मा इथे जो आहे कुणामुळे झालं? कारण तुकाराम महाराज म्हणजे काय परमात्माच आहे, परमात्म्यापेक्षा ते वेगळे नाही. कारण सगळ्यांच्याच ठिकाणी परमात्मा आहे, ते तर साक्षात परमात्माच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाचं त्यांचा अधिकारच मोठा आहे. आणि त्यामुळे ते जेव्हा मानव मी काही करतो, माझ्याकडनं काही घडलं, हे मोठं अलौकिक घडलं, हे मला न कळणारं घडलं, हे जेव्हा माणूस बोलतो त्यावेळी तो नाही करत. जे घडतं ते त्याच्यामुळे घडतं. कारण त्याचं हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य आमच्या देहात घडवलं आणि आमच्या देहात त्यांनी घडवलं. त्याची महंती आम्ही करतो, की त्याचा लाभ आम्ही उठवतो. की काय काय आपले हे आहे, काय सांगता येत नाही, आपली पुण्याही आहे, काय माहीत नाही आपली तपश्चर्या आहे, काय माहीत नाही आपण केलेल्या साधनेचं फळ आहे. काही मनुष्य करत नाही, सगळं काही परमात्मा आहे. तर ते म्हणतात जे निजधर्मी वर्तत आकार ना विकार तया प्रत, त्याला ना आकार आहे ना विकार आहे. मग हा आकार कोणाचा आहे? हा त्या संकल्पाचा आकार आहे. त्या बहुत नामरूपामध्ये जड आणि चेतन सृष्टी निर्माण करावी हा ईश्वराचा जो संकल्प आहे, त्यांनी हे वेगळे वेगळे आकार धारण केलेले आहे. आता ते म्हणतात ते आनंद रूप साक्षात गुणत्रय रहित असेल. आता गुणत्रयामध्ये आपण आहोत म्हणून आपण मगाशी म्हटलंच असे, आपले उपासाचे पदार्थ वेगळे, आपले लग्नाला जायचे कपडे वेगळे, आपले रोज वापरायच्या व्यवहार वेगळे, आपले विशिष्ट काळी वापरायचे व्यवहार वेगळे, किंवा काही अनेक गोष्टींशी आपलं निगडीत आहे. की हा आपला त्रिगुणात्मक जो व्यवहार आहे, त्या व्यवहारामध्ये आपण अनेक गोष्टी करतो, त्या त्याच्याशी सीमित आहे. आणि म्हणून आपल्याकडे ईश्वर सुद्धा, आपल्याकडे ईश्वराचे जे अवतार आहेत, ते अवतारही आपल्याला हीच गोष्ट सांगतात की मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम. या मर्त्य लोकांच्या करता परमात्मा सुद्धा मर्त्य अवतार धारण करतो आणि तो या मर्त्य मानवाला शिक्षण देतो की बाबा रे, कितीही सामर्थ्याने युक्त असणारं व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावर जन्माला आलं तरी सुद्धा तुला जसा उत्पत्ती स्थिती लय आहे तसा त्यालाही उत्पत्ती स्थिती लय आहे, तोही निघून जाणार आहे. कारण नाही तर माणूस म्हणेल हे बरं आहे, देवाचीकडे पार्शलिटी आहे, स्वतः एकदा राम अवतार घेतला तो संपायलाच तयार नाही, किती झालं तरी पुन्हा राम इथे पृथ्वीवरच आहे. प्रॉब्लेम आम्हालाच आहे की यायला लागतं जायला लागतं, हा मात्र कुठे जात येत नाही, याचं बरं आहे, याने आम्हालाही असंच द्यावं. भगवंत म्हणतात असं नाही, ज्या जगात तुम्ही वावरतात त्या जगासारखा मी येतो. तो आमच्याकरता लौकिक हे नाटक रचतो, पण अंतर्यामी या लोकात आत्ता सुद्धा आमच्यामध्ये विद्यमान असताना सुद्धा तो सगळ्या सामर्थ्याने युक्त आहे. नाही तर ज्ञानदेवानी त्या रेड्याच्या मुखी वेद वदवले नसते, त्या रेड्याच्या ठिकाणी सगळं सामर्थ्य आहे आणि म्हणून हे घडतं. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की कळांचेनी पांघरुणे चंद्रमा हारपो नेणे का वन्ही दीपपणे आन नोहे. कळांचेनी कला, चंद्राच्या ज्या कला आहेत त्या त्यांनी आपल्यावर पांघरल्या आहेत. प्रतिपदेची कला पांघरली, द्वितीयेची पांघरली, तृतीयेची पांघरली. कळांचेनी पांघुरणे चंद्रमा हरपो नेणे. म्हणाले आम्ही काही असं म्हणत नाही, नेणे म्हणजे म्हणत नाही, मज नेणे म्हणजे मला कळत नाही असं नाही, मी असं म्हणत नाही असा अर्थ ज्ञानदेवानी आता इथे जो नेणे शब्द वापरलाय तिथे जाणीव आणि नेणीवतला नेणे नाहीये. म्हणजे हो म्हणणे आणि नाही म्हणण्यातला नेणे, म्हणजे मी नाही असं म्हणत असं ज्ञानदेव म्हणतात आपल्याला नेणे शब्दाने. चंद्रमा हरपो, हरपो म्हणजे नाहीसा होणे, म्हणजे चंद्र नाहीसा झाला असा आपण काही म्हणत नाही की अहो आम्ही पौर्णिमेचा चंद्र पाहिला होता, चांगला वाटोळा होता आणि आता काय हळूहळू लहान व्हायला कुठे गेला तो, असं म्हणाले मी काही म्हणत नाहीये. ज्ञानदेव म्हणतात का वन्ही, म्हणजे ते म्हणतात असं मी म्हणत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणते मी हे सगळे जे काही तुम्हाला दृष्टांत देतोय ते दृष्टांत काही मी तुम्हाला मला वाटतात म्हणून देत नाहीये. का वन्ही दीपपणे आन नोहे. का म्हणजे किंवा, वन्ही म्हणजे अग्नी, दीपपणे म्हणजे दिव्याप्रमाणे, दीप कलिकेप्रमाणे. आता पुन्हा कलिका, दीप आणि कलिका. पण आता कलिका अर्थ घेतला तर, कारण काय एकदा वन्ही म्हटला की धाड 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 पेटलेला अग्नी डोळ्यापुढे घेतला तर एक एवढीशी पंटी लावली
तर ती पणती त्या अग्नीपुढे एवढीशी कळी आहे, म्हणजे ती सुद्धा कलिका आहे, दीपकलिका, त्याच्यापेक्षा लहान, कितीतरी लहान त्याच्या तुलनेला. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की दीपपणाने, अगदी लहानशा तेजाच्या रूपाने, आन म्हणजे निराळी नाही, आन म्हणजे वेगळी, आणि नोहे म्हणजे नाही. आता इथे सरळ आहे आणि नाही यातला नोहे शब्द वापरला, आणि ते सांगतात की वेगवेगळ्या कला धारण केल्या म्हणून काही चंद्र लोपला आहे असं आपण म्हणत नाही. तसंच मोठा अग्नी प्रदीप्त झालेला आम्ही पाहिला, आणि एखादी छोटी दीपकलिका पाहिली, एखादी पणती पाहिली, एखादी दिवलाणी पाहिली, तर ती पाहिल्यानंतर आम्ही काय असं म्हणत नाही अहो तो अग्नी कुठे आणि हे कुठे. आपण म्हणतो हे सगळं सारखंच आहे, हे सगळं प्रकाश देणारच आहे, त्या दोनमध्ये काही भेद नाही. म्हणाले कलांच्या वस्त्रे करून चंद्रमा न झाके जाण, वा ज्योती प्रकटली म्हणून अग्नी ज्योत नसे दोन. आता चंद्रमा आणि चंद्रकला हा केवळ शब्द सोहळा, चंद्रमा आणि चंद्रकलेला भिन्नत्व न येतुलेही. चंद्रापासून चंद्राच्या कला भिन्न नाही. म्हणजे आता काय झालं, आपल्या पुढे आता हा तिसरा चौथा दृष्टांत. सोनं झालं, पाणी झालं, माती झाली, आता चंद्र झाला. या 4 दृष्टांतांनी त्यांनी आपल्याला विषय मांडून दाखवला. न्यूनाधिक प्रकाशाचे म्हणाले इथे भिन्नत्व न येतुलेही, न्यूनाधिकत्व प्रकाशाचे हेच स्वरूप कलेचे. कला काय दाखवते आपल्याला, पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो तेव्हा त्याचा प्रकाश भरपूर असतो, आणि जेव्हा एकेका कलेने कमी होतो तेव्हा त्याचं चांदणं म्हणजे त्याचा प्रकाश म्हणजे त्याची प्रभा किंवा त्याचं तेज हे कमी कमी होत जातं. हे कमी जास्त न्यूनाधिकत्व प्रकाशाचे हेच स्वरूप कलेचे. कला वाचारंभण साचे ही अवघी प्रकाश रूप. आता वाचारंभण कोण झालं, कला हा शब्द झाला. चंद्रामध्ये काही फरक पडला नाही. आमच्या दृष्टीने ती कला धारण केली, कारण आम्ही त्याच्या तेवढ्या छायेत आलो म्हणून. कारण आम्हाला जिथून चंद्र दिसायचा आहे तिथं ती प्रतिपदेची तेवढी छाया आली, त्याच्यावर द्वितीयेला तेवढी छाया, तृतीयेला तेवढी छाया, चतुर्थीला तेवढी छाया आली. म्हणून ते म्हणतात की आता चंद्राला कला आली. हे कुणाचं वाचारंभण आहे, आमचं. कारण आम्हाला ते करावं लागतं. का करावं लागतं, ज्योतिषाला पत्रिका मांडायची आहे, त्याला प्रतिपदा द्वितीय तृतीय म्हटलंच पाहिजे, चंद्राच्या कला विचारात घेतल्याच पाहिजेत. या जगाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या ज्ञानाकरता या प्रत्येकाची जाणीव असलीच पाहिजे की चंद्र हे सगळे त्याची रूपं कोणत्या पद्धतीने प्रकट करतो ते आम्हाला माहितीच पाहिजे. हे ज्ञान उपेक्षणीय आहे. किंवा आम्हाला जे म्हटलं आहे की ह्या भारतीय तत्त्वज्ञानाने या जगामध्ये नैराश्यवाद पसरवला. आम्ही कोणताच नैराश्यवाद पसरवला नाही, किंबहुना यांचा भौतिकवादच यांना नैराश्यवादाकडे घेऊन जातो. आमच्याकडे आमची धारणाच नाही आहे नैराश्यवाद पसरवण्याची किंवा पत्करण्याची. कारण पूर्ण शास्त्रीय पातळीवरतीच प्रत्येक गोष्ट स्वीकारलेली आहे. आणि इथे वैदिक ज्ञान म्हणजे संपूर्णतः शास्त्रीय ज्ञान आहे या जगाचं, की यथार्थ ज्ञान आहे जगाचं, की काय स्वरूप आहे, का ती चंद्राची कला, मग त्या कलेला काय होतं. आम्ही काही एवढाचा विचार करून नाही सोडलं की आता आम्ही जसं म्हणतात की हे लोक की आम्हाला या कला कळल्या, या कलांच्या पलीकडे आम्ही कितीतरी कळवून घेऊ की कोणती वनस्पती तोडायला कोणत्या तिथीला तोडली पाहिजे. आत्ता त्यांनी मला विचारलं मगाशी तसं की महाशिवरात्र, नुसती महाशिवरात्र नाही, आम्ही प्रदोषाचं व्रत करतो. का करतो, जेवढ्या रुद्रशक्ती आहेत आपल्याकडे सगळ्यांकडे, किंबहुना कोकणात तर विशेषत्वानी सगळ्यांच्या घरचं कुलदैवत हे बहुतांशी शंकर आहे. आणि ज्याच्याकडे शंकर आहे त्याच्याबरोबर जर त्या गावामध्ये महात्म्य असेल विष्णूचं तर विष्णू शंकरासहित आहे, पण घरात शंकर आहेच. आपल्या सबंध भारतभरामध्ये दुसऱ्या कुणाचंही देऊळ नसलं तरी भगवान शंकराचं आणि मारुतीचं देऊळ छोटंसं खेडं असलं तरी असलंच पाहिजे. कारण मारुती या भगवान शंकराचं अधिक सौम्य रूप आहे. तोही 11 रुद्रकलांनीच युक्त आहे, रुद्रशक्तींनी युक्त आहे, परंतु तो त्याच्यापेक्षा सौम्य आहे. कारण एक पिंडी तयार करणं हे देवता विज्ञान फार कठीण आहे. कधीतरी गोबा देगलूरकरांचं देवता विज्ञान ऐकायला पाहिजे की कशा मूर्ती घडवतात, त्या मूर्तींच्या मागे तत्वज्ञान काय आहे वगैरे वगैरे.
तर आता आपल्याला विचार करायचा आहे तो एवढाच आहे की ते म्हणतात कला हा शब्द आला तोंडानी कला म्हणजे वाचारंभ, वाचेला आरंभ केला, बोलायला लागल्याबरोबर कला हा शब्द कलेशी थांबत नाही. त्या कलेवरती या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळे विचार सुरू होतात आणि त्याच्या संबंधाने नामाची ज्ञानाची जंत्री सुरू होते. आणि मग ते म्हणतात की तिथे कला वाचारंभण साचे ती अवघी प्रकाश होईल. मुळात काय लक्षात ठेवायला पाहिजे, कला कोणती असो प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत, पण ते सगळे प्रकाशाचे भिन्न भिन्न आविष्कार आहेत. याच्यापेक्षा त्यामध्ये काहीही अंतर संभवत नाही. आणि म्हणून ते म्हणतात म्हणून चंद्रकले ठाई भेदाची वार्ताच नाही. म्हणून चंद्राच्या कला बदलल्या म्हणून त्यामध्ये काही भेद आहे असं संभवत नाही. वा ज्योतीमुळे न येई अग्निठाई भिन्नता. तो दृष्टांत पुरा केला. ज्योती पीतांबर नेसला, एक तर नेसली करायला पाहिजे किंवा ज्योती हा शब्द वेगळा करून पीतांबर नेसला अग्नी असं म्हणायला पाहिजे. तर ज्योती पीतांबर नेसला परी न अग्नी लोपला, नुसता शब्दभेद झाला ते ठाई. म्हणाले ते त्या दिवलाणीमध्ये किंवा त्या पंक्तीमध्ये एक छोटीशी ज्योत आहे. म्हणजे ती छोटीशी ज्योत म्हणजे काय, तिने असा पिवळसर रंगाचा जणू काही पितांबर नेसला आहे असं त्या ज्योतीचा रंग आहे. तो अग्नी धाड 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 पेटलेला आहे, तोही पिवळसरच आहे. ज्याला पितांबराची दृष्टांत देऊन कल्पना करून त्या ठिकाणी आपण तो विषय मांडला. ते म्हणाले असा पितांबर त्याला म्हटला आणि त्याला नुसता अग्नी म्हटला म्हणून अग्नी आणि ज्योत ह्याच्यात काही फरक आहे का, ते म्हणतात त्या दोन्हीमध्ये काहीच फरक नाही आहे. म्हणून म्हणोनी अविद्यानिमित्ते दृश्य द्रष्टृत्व वर्ते, ते मी नेणे आईते ऐसेची असे. म्हणोनी म्हणाले म्हणून मी म्हणतो असं म्हणतो. काय म्हणतो, अविद्यानिमित्ते अज्ञानामुळे म्हणतात. कोण म्हणतात, दृश्य द्रष्टृत्व वर्ते. दृश्य आहे आणि द्रष्टृत्व आहे म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व हे जे आहे हे त्याचं सामर्थ्य आहे. कशाचं, आपण आधी खूप निर्जन प्रदेशामध्ये गेलो जिथे काहीही खायला उपलब्ध नाही, अशा ठिकाणी गेल्यानंतर जर कोणी म्हटलं मला खूप भूक लागली, मला काहीतरी खायचं आहे, त्याला आम्हाला ढीक खायचं आहे, पण इथे काही आहे का खायला, इथे काही नाही. म्हणजे भोक्तृत्वाचं सामर्थ्य आमच्याकडे आहे, पण हा भोगता असून सुद्धा हा भोग घेऊ शकत नाही. त्याचं कारण त्याच्याकडे काय कोणती त्रिपुटी आहे, भोगता आहे भोज्य नाही आहे, भोगता आहे भोक्तृत्व आहे. आणि त्याच्या ठिकाणी भोग घेण्याकरता त्याला उपलब्ध जरी भोज्य नसलं तरी सुद्धा त्याला भोगाची जाणीव आहे. म्हणजे भोगाच्या जाणीवेने युक्त आहे, भोक्तृत्वाच्या सामर्थ्याने युक्त आहे आणि म्हणून तो स्वतः भोगता आहे. पण त्याला काय उपलब्ध नाही आहे, भोज्य उपलब्ध नाही. म्हणून तो भोगता असला तरी भोगता होत नाही.